नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल टेक गव्हर्नमेंट जॉब्स या युट्यूब चॅनलवरती. लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन अपडेट आलेला आहे. त्याच्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्हाला 18वा हप्ता हा 3,000 रुपये भेटणार आहे. मकर संक्रांती निमित्त बोनस असणार आहे. दुसरा दसराच असणार आहे. याच्याबद्दल जर सविस्तर माहिती हवी असेल तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर आपण या खास व्हिडिओला सुरू करूयात. लाडकी बहीण योजना आज 17वा हप्ता जमा होणार आहे 3,000 रुपये. डीबीटीचा दुसरा टप्पा लाडकी बहीण योजना 17वा किस्त आउट 2025. आता आपण जाणून घेऊयात लाडकी बहीण योजना 17वा हप्ता 2025चा. लाडकी बहीण योजनेमध्ये बाबत आज राज्यातील महिलांसाठी अत्यंत महत्वाची आणि दिलासादायक अपडेट समोर आलेली आहे. पहिल्या टप्प्यानंतर आता 17व्या हफ्त्याचा दुसरा टप्पा आजपासून अधिकृतपणे सुरू करण्यात आलेला असून या टप्प्यात 1 कोटीहून अधिक पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. होय, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. गेल्या काही दिवसांपासून ज्यांना पहिल्या टप्प्यात लाभ मिळाला नव्हता त्या महिलांसाठी ही मोठी बातमी आहे, दिलासादायक. शासनाने हफ्त्यांचे वितरण एकाच दिवशी न करता टप्प्याटप्प्याने फेज वाईज करण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून डीबीटी प्रक्रियेत कोणतीही तांत्रिक अडचण येऊ नये आणि सर्व पात्र महिलांपर्यंत रक्कम सुरक्षितपणे पोहोचू शकेल. दुसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीपासूनच अनेक महिलांना त्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्याचे SMS अलर्ट मिळू लागले असून यामुळे नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा संपत चाललेली आहे. हे बघा, तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचे 1,500 रुपये आत्ताच्या आता तुमच्या अकाउंटमध्ये आलेले असणार आहेत. आणि होय, विशेष बाब म्हणजे काही महिलांना यावेळी 1,500 ऐवजी थेट 3,000 रुपये जमा होत असल्याचं देखील दिसून येत आहे. यामागचे कारण म्हणजे ज्या महिलांना मागील महिन्याचे 16व्या हप्त्याचे कोणत्याही तांत्रिक अडचणीं कारण पैसा मिळाला नव्हता, अशा महिलांना 16वा आणि 17वा हप्त्याचे एकत्र पैसे आलेले आहेत, म्हणजेच 3,000 रुपये आलेले आहेत. यामुळे या महिलांना नववर्षाच्या सुरुवातीलाच मोठा आर्थिक दिलासा मिळत आहे. आता आपण जाणून घेऊयात लाडकी बहीण योजना म्हणजे नक्की काय. माझी लाडकी बहीण योजना ही महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली महत्वाची सरकारी योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1,500ची आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी माध्यमातून दिली जाते. ही योजना महाराष्ट्र सरकार मार्फत राबवली जात असून महिलांना घर खर्च, मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि दैनिक गरजांपासून नियमित आर्थिक आधार देणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. आता जाणून घेऊयात लाडकी बहीण योजना 17वा हप्ता संदर्भात. राज्यभरात हप्त्याचे वितरण आता स्थिर गतीने पुढे जात असून दुसऱ्या टप्प्यात समाविष्ट असलेल्या लाभार्थी महिलांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळू लागलेला आहे, म्हणजेच 1,500 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये आलेले आहेत. पहिल्या टप्प्यातील वितरणानंतर उर्वरित पात्र महिलांचा समावेश करून डीबीटी माध्यमातून रक्कम त्यांच्या खात्यामध्ये पाठवली जात आहे. या टप्प्यात अनेक महिलांना थेट 1,500 रुपये त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा झालेले आहे. काही प्रकरणांमध्ये मागील हप्ता प्रलंबित असल्यास 2 हप्त्यांची रक्कम एकत्र मिळत आहे, म्हणजेच 3,000 रुपये एकत्र मिळत आहेत. टप्प्याटप्प्याने राबवली जाणारी ही प्रक्रिया लाभार्थी महिलांपर्यंत आर्थिक मदत सुरक्षितरित्या पोहोचवण्यासाठी करण्यात येत असून महाराष्ट्र सरकारकडून लाभार्थी आपले बँक अर्ज तपशील नियमितपणे तपासण्याचे आवाहन करत आहेत. आता जाणून घेऊयात या महिलांना मिळणार आहेत 3,000 रुपये. आता कोणत्या महिलांना मिळणार आहेत ते जाणून घेऊयात. लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही महिलांना 3,000 रुपये मिळत असल्याची माहिती समोर येत आहे. हा अतिरिक्त लाभ त्या महिलांना मिळत आहे ज्यांना यापूर्वी 16वा हप्ता कोणत्या तरी तांत्रिक कारणांमुळे मिळू शकला नव्हता किंवा ज्यांच्या मागील हप्ता उशिरा मंजूर झालेला होता. अशा परिस्थितीत 16वा आणि 17वा हप्ता एकत्र दिला जात आहे, म्हणजेच 3,000 रुपये एकत्र दिले जात आहे त्यांच्या थेट बँक अकाउंटमध्ये. मात्र हा लाभ सर्व महिलांसाठी मिळत नाही, तर फक्त थकीत हप्ता असलेल्या पात्र महिलांनाच दिला जात आहे. डीबीटी प्रणालीद्वारे टप्प्याटप्प्याने रक्कम पाठवली जात असून महाराष्ट्र सरकारकडून लाभार्थी महिलांना आपला पेमेंट स्टेटस व बँक तपशील नियमितपणे तपासण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. आता जाणून घेऊयात लाडकी बहीण योजना 17वा हप्ता इलिजिबिलिटी म्हणजेच पात्रता अटी काय असणार आहे. 1. महिला ही महाराष्ट्र राज्याची कायमस्वरूपी रहिवासी असावी. 2. त्यांचे वय 21 ते 65 वर्ष दरम्यानच असावे. 3.
अर्जाची स्थिती अप्रूव्ड किंवा व्हेरीफाय असावी. 4. नाव अधिकृत लाभार्थी यादीमध्ये असणे आवश्यक आहे. 5. बँक खाते स्वतःच्या नावावर असणे देखील आवश्यक आहे. 6. बँक खाते आधारशी लिंक आणि डीबीटी ऍक्टिव्ह असावे लागणार आहे. 7. महिला आयकर भरणारी नसावी. 8. केंद्र किंवा राज्य शासनाच्या नियमित नोकरीत नसावी. आता जाणून घेऊयात लाडकी बहीण योजनाचा 17व्या हप्त्याची किस्त स्टेटस कसा तपासायचा. 1. अधिकृत वेबसाईटवर भेट द्या. 2. तुम्हाला तिथे लॉग इन करायचं आहे. 3. डॅशबोर्डमध्ये ऍप्लिकेशन सबमिटेड वर क्लिक करा. 3. ऍक्शन्स मधील रुपये चिन्हावर क्लिक करा. आणि 5. 17व्या हप्त्याच्या स्टेटस स्क्रीनवर दिसेल. तिथे तुम्हाला ऍक्टिव्ह आहात की नाही आहात ते तुम्हाला दिसून येईल. आता जाणून घेऊयात पैसे जमा झाले नाहीत तर काय करावे. 1. आपण दुसऱ्या टप्प्यात समाविष्ट आहोत का ते तपासावे. 2. आधार बँक लिंक आणि डीबीटी स्थिती तपासावी. 3. अर्ज पेंडिंग किंवा रिजेक्टेड तर नाही ते पहावे. आणि 4. वितरण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू असल्यास काही काळ प्रतीक्षा देखील करावी. याचा निष्कर्ष पाहूयात आता. लाडकी बहीण योजना 17व्या किस्त आउट अंतर्गत दुसरा टप्पा सुरू झाल्यामुळे राज्यातील 1 कोटीहून अधिक नागरिकांना महिलांना नोव्हेंबर महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता मिळत आहे. याच सोबत 16वा हप्ता न मिळाल्याने काही महिलांना 3000 रुपये एकत्र मिळत असल्याने त्यांना मोठा आर्थिक दिलासा देखील मिळत आहे. पात्र महिलांनी घाई न करता आपला पेमेंट स्टेटस नियमित तपासावा आणि आवश्यक अटी पूर्ण कराव्यात. त्याच्यानंतरच तुम्हाला 3000 रुपये किंवा 1500 रुपये मिळणार आहेत. तर मित्रांनो, ही होती सविस्तर माहिती माझी लाडकी बहीण योजना 3000 रुपये मिळणार आहेत त्याच्याबद्दलची. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि होय, तुम्हाला देखील 1500 रुपये आले आहेत की 3000 रुपये आले आहेत मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.